नमस्कार मित्रांनो, आज एक खास व्हिडिओ होणार आहे। एक ठिकाण आहे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वाबगाव। आणि वाबगाव हे इतिहासातील पानापानांवरती प्रसिद्ध असलेला या ठिकाणचा किल्ला आहे, म्हणजेच भुईकोट किल्ला। मित्रांनो, ह्या भुईकोट किल्ल्याबद्दल या ठिकाणी आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। हा भुईकोट किल्ला कोणी आणि कधी बांधला, कशासाठी बांधला, ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। मित्रांनो, आता आपण किल्ल्याच्या जो मुख्य बुरुज आहे, म्हणजे एशीच्या वरचा, त्या एशीच्या वरच्या बुरुजावरती आहेत। आपण पाहू शकता का या ठिकाणी जे होल दिसतात आपल्याला, हे त्या पूर्वीच्या काळी तोफा लावण्यासाठी आणि भाले जे बाण राहायचे, भाले बाण, त्याच्या साहाय्याने शत्रूवरती वार करण्यासाठी हे अशा पद्धतीने बनवलं जात होतं। आणि हे जे मोठी होल दिसते, हे तोफ लावण्यासाठी बनवलं जात होतं। मित्रांनो, याचं बांधकाम अजूनही मजबूत आहे मित्रांनो या ठिकाणचं। जवळपास मित्रांनो हा 10 एकर एरियामध्ये हा किल्ला पसरलेला आहे। चहूबाजूनी दगडीच्या एसीमध्ये बांधकाम आहे मित्रांनो। तसंच वाबगाव गावाला सुद्धा पूर्ण येस होती, फक्त आता ती येस कालांतराने तुटून गेलेली आहे।
पाहू शकता या किल्ल्याच्या समोरच हा बुरुज आहे, समोरचा बुरुज, आणि या बुरुजावरती भव्य दिव्य अशी एक विहीर आहे मित्रांनो. तीच विहीर दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. बघू शकता इथं बांधकाम दिसते आपल्याला विहिरीचं. ही विहीर संपूर्ण मित्रांनो भाजी विटांमध्ये बांधकाम केलेले, परंतु हिच्या जाण्यासाठी मार्ग आहे का नाही. या विहिरीचं पाणी एकदम नितळ आहे मित्रांनो, आणि पूर्ण पाणी पाहायला दिसतंय वरूनच. तर हे पाणी म्हणजे पिण्यायोग्य पाणी आहे मित्रांनो. अरे बाप रे, काय बारी पण आहे रे या ठिकाणी विहिरीमध्ये. अरे रे 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 मित्रांनो, नक्कीच मला वाटतं या विहिरीत जायलाच पाहिजे, उतरायलाच पाहिजे. मनाला खूप आनंद वाटलाय की आता आपण भुईकोट किल्ल्याचा नजारा इथूनच दिसतोय काय हे पण अंदाज घ्यायचा आहे आपल्याला. तर चला आपण व्हिडिओ संपूर्ण पाहूया. तर मित्रांनो, या विहिरीमध्ये जाणारा मार्ग आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार. त्याच्यामुळे मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो, कारण की ह्या विहिरीचा मार्ग जर आपल्याला पाहायचा असेल तर पुढचा व्हिडिओ नक्कीच पहा. नक्की या विहिरीमध्ये उतरण्यासाठी आहे तरी मार्ग कुठून कशा पद्धतीनं, आणि भुईकोट किल्ला पाहायचा असेल तर पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका.
तर मित्रांनो आम्हाला पाहुणे पण भेटले, ओळखी पाळखी झाल्या, थोड्या एन्जॉय पण झाल्या. एकदम व्यवस्थित झालं बोलणं. हां बरोबर की नाही? होय. मग काय, चला बाय. तर मित्रांनो आता वापगावमधील आम्हाला नाश्ता करायचा होता म्हणून वापगावमध्ये आलो आहे. हॉटेल समाधान या ठिकाणी फेमस असा समोसा आहे आणि तोच समोसा खाण्यासाठी आम्ही इथं आलो आहे. ठिकाणचा परिसर आणि या ठिकाणची रचना खूप जबरदस्त आहे मित्रांनो. या ठिकाणी सैन्यदल असेल, या ठिकाणची देखभाल त्या काळात म्हणजे जबरदस्त हा किल्ला बांधलेला आहे आणि त्याची रचना पण जबरदस्त केलेली आहे मित्रांनो. तटबंदी ही आजही मजबूत आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. अहिल्यादेवी होळकर यांच्या कारकिर्दीतील हा किल्ला आहे. तर कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ? हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपण लाईक करायला विसरू नका मित्रांनो. आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. घंटीला क्लिक करून ठेवा जेणेकरून आपला पुढचा व्हिडिओ आला का लगेच तुम्हाला पाहायला भेटेल मित्रांनो. आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काय वाटतंय. तर मित्रांनो आपण याच वापगावच्या भुईकोट किल्ल्याचे 4 भाग बनवलेले आणि लास्टचा भाग राहिलेला आहे तो म्हणजे भुईमध्ये असलेला किल्ला कसा आहे, जो आजही लोकांच्या नजरेसमोर नाहीये परंतु ऐकून आहेत. तर त्या भुईमधला किल्ला पाहण्यासाठी नक्कीच आपल्या घंटीला दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहायला मिळेल आणि एक मनाला समाधान वाटेल का भुईकोट किल्ला म्हणजेच भुईमध्ये असलेला किल्ला सुद्धा याच किल्ल्यामध्ये आणि याच ठिकाणून राजगुरुनगर आणि इतर भागामध्ये जाणारे सुद्धा गुप्त मार्ग ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटेल. म्हणून मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.